नमस्कार. मराठी 9 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सचिन उबाळे. आज आपण उमरखेड तालुक्यातील निंगूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये आहोत. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आहेत. याच धर्तीवर आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ. सर, मराठी 9 न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही मराठी 9 न्यूजच्या श्रोत्यांना तुमचा परिचय द्या. नमस्कार सर. सोमाजी नारायण करेवाड, राहणार कुरोळी, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. नक्कीच तुम्ही निंगूर जिल्हा परिषद गणासाठी उत्सुक आहात. आपण पाहतो की 8 ते 10 वर्षाचा असा मोठा कार्यकाळ जो आहे, या निवडणुका ज्या आहेत ते लांबणीवर पडल्या. यामध्ये ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांचे खूप हाल झाले. त्यांना प्रशासनाकडून जे कामं होणार होते त्याचा खूप अडथळा निर्माण झाला. या विषयावर तुमचं काय मत आहे? ते काम करून दिले ना आपण. ते 7-8 वर्षाचा गॅप पडला, काम व्हायला गेले लोकांचे. ते आपण आपल्या मेहनतीनं म्हणा, ते सहकार्य घेऊन घेऊन काम करत आपण आलो. त्याला अडचणी भासू दिल्या नाही. आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण केलं. काय अडचणी असतात ग्रामीण भागातल्या नागरिक? अडचणी म्हणजे कुपन, पगारे, सरांबा, संजय गांधी, आपलं पंचायत समिती, घरकुलाचं काम, शाळाच्या कागदपत्राचं काम, अशा माध्यमातून जेवढे काम होते तेवढे आपल्या सहकार्य जसं जमत तशा माध्यमातून आपण ते काम करून दिले. सध्या तुम्ही फील्डवर आहात, जिल्हा परिषदची तयारी करतात. काय समस्या आहेत या मतदारसंघात आणि नागरिक काय समस्याचं ग्रहानं तुमच्या पुढे मानत आहेत? रस्त्याचा सर्वात पहिला प्रश्न आहे. आम्हाला उंबरखेडला जायला ढानकीपर्यंत रस्ते खराब होतं आणि फुलसांगीला पण जायला रस्ते खराब होतं आणि वेळोवेळी लाईन राहत नाही. रात्रीला लोकांना पाण्याचा त्रास होते, लाईन बरोबर होत नाही व्यवस्थित. आणि दळणवळणाचे काम, रस्ते, लाईन, आरोग्याचं काम हे आपल्याला झालं पाहिजे असं वाटते. आणि हे अत्यंत गरज आहे. जायला लांब आहे, रात्रीचा रस्ता, जंगलाचा रस्ता आहे. दवाखान्यात जायचं म्हणलं तरी ऑटोवाले येणं झाले, मग पैसे जीवाले आडून पैसे मागतात. असं काय बराच प्रॉब्लेम होता. आपण पाहतो की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य गेल्या 8 ते 10 वर्षापासून या भागाच्या लोकांना नाहीत. ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात. ह्या समस्या तुम्ही कशा सोडवता? पंचायत समिती, तहसील, भूमी अभिलेख आणि कोर्ट समजा, तर माझ्या याच्यासोबत चांगलाच परिचय आहे. परिचयामुळे मी बंदी भागातले जेवढे खेड्याचे आमच्या सर्कलच्या लोकांचे काम आम्ही करायला आम्हाला सोपा जाते. ग्रामीण भागातल्याचे काम जास्तीत जास्त राहते. कुपन, पगार, दवाखान्याचे कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले आणि अशा बऱ्याच समस्या राहते. ते माझ्याकडून जेवढ्या प्रकारे होते समजा, जे माझ्या माध्यमातून होते, परिचयातून होते, तेवढे मी त्याचे काम करून देतो. नक्की करून देतो. कारण काम करून दिल्याच्या नंतर मला ज्याला जे समाधान भेटते, त्याला करून दिल्याच्या नंतर ते मला पण बरं वाटते. आपण पाहतो की अनेक लोक आता जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. आतापर्यंत आपण त्यांना कुठंच पाहिलं नव्हतं. जसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येतात, अनेक लोक बाहेर येतात. पण तुमचा जनतेसोबत दांडगा संपर्क आहे. लोक काय समस्या सांगतात तुम्हाला आणखी ग्रामीण भागातल्या? ग्रामीण भागातल्या म्हणतात की बा मला कुपन करून दे, शाळेच्या विद्यार्थीचे कागद निघणं झालं, तुझ्याकडून होते त्या पद्धतीने लवकर करून दे. माझ्या परिचयामुळे मी फोन करून किंवा बोलून ते सॉल्व्ह करतो लोकांचे काम. आणि डबल काय की दवाखान्याचे काम, जर भरती असला पेशंट सरला बोलून तर ते महात्मा ज्योतिबा फुले हे कार्ड काढून दवाखान्यात भरती करतो. आणि जेवढं आपल्याला जमते तेवढं करतो. मग त्या लोकांना समाधान भेटते आणि ते आपल्याला त्या माध्यमातून म्हणतात बा डबल तो काय काम पडलं तर आम्हाला सांग, त्यासाठी आम्ही तत्परते राहू. आता तुम्ही लोकांच्या ग्रामीण भागातील जनतेचा खूप कामं करता. आता तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी घेता, त्यावेळेस लोकांचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद बा तू उभा राह, नेहमी आमच्या कामात राहतो. आणि जे पहिले जे झालेले सदस्य आहेत त्यांना असं ते म्हणजे 8 वर्षाचा काळ गेला बिना कामाचा. आणि तू उभा राहिला जर तर आम्हाला कामाला सोपं जाते.
एवढे गावातले लोक खेड्यापाड्यामध्ये आमच्या सर्कल मध्ये ह्याच विषय राहते. तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्टिंग देतो, खर्च सगट तुम्ही आम्हाला पाहिजे. तुम्ही आमचे एवढे रात्र नाही दिवस नाही, जेव्हा मनशा तो आमचे तुम्ही काम करता, आम्हाला असाच व्यक्ती पाहिजे. आपण पाहतो की निमणूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये जंगल मोठ्या प्रमाणात आहे. एक प्रकारे हा डोंगराळ भाग आहे. वन्य प्राण्याचा खूप हौदास या भागामध्ये आहे. बिबट्याचा सुद्धा वावर आहे. या विषयावर तुम्ही नागरिकांना काय मार्गदर्शन करसाल आणि वन विभागासोबत कसा समन्वय आहे तुमचा? वन विभागाशी संपर्क साधून जास्तीत जास्त कास्तकाराला कशी मदत होईल, तार कुंपण, जाळे आणि रात्रीला शेतात जायला लोक जंगल प्राण्यामुळे भियाले, उदाहरणार्थ रोही, अस्वल, बिबट्या आणि म्हणजे वन्य प्राणी असे. तर याच्यामुळं बरेच लोकांना रात्रीला भीतीपोटी शेतात जायला झाले. त्याच्यामुळे शेतातलं प्राणी नुकसान करायले, हातात आलेलं पीक चुराबोरा करून टाकायले. सकाळी कास्तकार जाऊन ते पाहून एकदम निराश होतं. मी माझ्या माध्यमातून कास्तकाराला समजावून सांगतो की बाबा मी जर आलं किंवा आलं तर पहिला प्रश्न शेती तुमचं मांडू, तुम्हाला जाळी कुंपण देऊ, सुरक्षासाठी काहीतरी करू, आपल्याकडे जेव्हा अधिकाऱ्याला बोलून तेवढं मी करू शकतो. आलं तर 100% करील, कारण मग जास्तीत कास्तकारावर भर राहील आणि त्याला जेवढं आपल्याकडून जमल तर ते मी योजनेच्या माध्यमातून मिळून देईल, जेणेकरून आमच्या कास्तकाराला बंदी भागातल्याला त्रास नाही झाला. कधी अस्वल येते, कधी बिबट्या येते. या प्राण्यापासून नागरिकांचं, शेतकऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे. हा, याच्यापासून. कारण एवढी आपण जर योजना त्या माध्यमातून त्याला जर आपण दिलं तर कास्तकार बऱ्यापैकी पीक पण वाचल आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळेल. जिल्हा परिषद सर्कल निमणूर मधील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला आशीर्वाद दर दिला. आपण पाहतो की अनेक गावामध्ये जे आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे. हो सर. या विषयावर तुम्ही काय काम करणार? या विषयावर समजा मी आलो सर तर पहिले ग्रामपंचायतला पकडून ग्रामपंचायत माध्यमातून जेवढं आपल्याकडून होईल फिल्टरची व्यवस्था करून देईल, शुद्ध पाणी गावागाव प्रत्येक खेड्याला द्यायची मी हे करेल, माझ्याकडून होईल तेवढं अधिकाऱ्याला धरून. पहिला मग प्रश्न ते राहील. दुसरा प्रश्न आमच्या सरकारमध्ये रोड आणि लाईनवर भर देईल, कारण लाईन रात्रीला पाणी द्यायला लोक, रात्रीला जंगलात प्राणी यायले, भीतीपोटी लोक जखमी व्हायले, असं बऱ्याच समस्या याला मी तिच्यावर जास्त भर देईल सर. जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला आणि कशाच्या बेसवर तुम्ही हे निवडणूक लढवणार आहात? सर, मला निवडणुकीची उत्सुकता आहे आणि मला प्रत्येक खेड्यात कामाच्या माध्यमातून सर्व जनतेचा मला सपोर्टिंग आहे. तू उभा राहावा, सो खर्चान आम्ही तुला पूर्ण खर्च लावतो, जसं जमाल तसं आम्ही तुला प्रयत्न करतो आणि तुला निवडून आणायचे आम्ही 100% प्रयत्न करतो, असं प्रत्येक आमच्या सरकारमधल्या जनतेचं मत आहे. तर आणि लोकांचं आमच्या कामा नाही अडत. आणि मी म्हणलं जनतेला की बाबा मला जर एखादी पद जर असलं तर मला हे काम करायला पूर्ण सोपं जाते. आणि त्या माध्यमातून माझी इच्छा झाली, यावेळेस ओपन आलं, मी प्रयत्न करायलो जनतेचं ऐकून. जनता जे म्हणाल ते सर्व काम त्याचं म्हणजे लहान मोठं जेवढे हात लोक समजा मतदारसंघ वर्ग, तर त्याची अत्यंत जास्तीत जास्त इच्छा आहे सर की बा तू उभा राहा, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट देतो, गाड्या देतो, पैदल फिरू, आमचं जेवण स्वतः करू, पण तुला आम्ही सपोर्ट देतो. निस्वार्थ भावनेने जनता तुमच्या मागे राहणार आहे. निस्वार्थ भावनेने जनता. आता मी 10-15 वर्ष काम केले, 15 वर्ष झाले आणि जनतेचं मत आहे की बाबा तू उभा राहा, आम्हाला तुम्हाला पूर्ण सपोर्टिंग आहे, आम्ही तुला खर्चानं उभं करतो. आम्हाला जसं जमल त्या माध्यमातून आम्ही तुला प्रयत्न करून निवडून आणू, आम्हाला तू सदस्य पाहिजेत. असं मी फिरलेले आज 15 दिवसाच्या माध्यमातून हे जनतेचं, प्रत्येक जनतेचं मत आहे. त्याची इच्छा भरपूर आहे म्हणून मी उभं राहायचा प्रयत्न करायला. आणि जमलं तर पाहू, समजा पक्षाने जर तिकीट दिलं, आपला विचार केला तर आपण उभं राहायला तयारच आहोत. आपण पाहतो की विकासाच्या दृष्टीने निमणूर सर्कल जे आहे
कुठेतरी मागासलेले दिसते, यावर तुमचं काय मत आहे? सर, निवडून आल्याच्या नंतर 5-7-8 वर्ष गेली आणि उमेदवारांना लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे पूर्ण काम रेंगाळले. कधी कामाला जनतेच्या विश्वासात आले नाही उमेदवार, तर ते काम पडल्यामुळं लोक बेचैन होतात. ते रोड तसेच पडले, पाण्यात समस्या बऱ्याच राहिल्या, लाईनचं पण. उमेदवारांना लोकांचा विकास न करता स्वतःच्या विकासावर भर जास्त दिला, त्याच्यामुळे हे सर्व काम रेंगाळले. येणाऱ्या 5 वर्षामध्ये निंगणूर जिल्हा परिषद सर्कलच्या विकासाचा काय आराखडा असेल तुमच्याकडे? माझ्याकडे सर्वात पहिले पाणी, आणि दुसरा रोड, तिसरा आरोग्यावर भर देईल. जसं आमचं आता कोर्टाने आलं तर रस्ते नसल्यामुळे डिलिव्हरी कधी मधातच होते, ऑटोवाले जात नाहीत, आणि आपण व्यवस्थित गेलं तर त्याचं काय पूर्ण सुविधा नसते. तर याच्यावर मी जास्त भर देईल, कारण आमचा कोर्टा एक गण आहे आणि तिथं दवाखाना आहे. तर तिथं आम्ही पूर्ण आल्याच्या नंतर पूर्ण आम्ही पहिली सुविधा करत, तिथं आमच्या सर्कल मधल्या महिलेला कठीण गेलं नाही पाहिजेत. आणि ते पहिला प्रश्न मांडले. दुसरा रोड, तिसरं पाणी, कारण पाणी शुद्ध जेवढं होईल मयाकून, मी आलो म्हणून उमेदवार असं सांगतो की जेवढं मयाकून होईल तर प्रत्येक खेड्यात शुद्ध पाण्याला मी जास्तीत जास्त भर देईल. तर शिक्षणाचा पहिला प्रश्न, मी जास्तीत जास्त शिक्षा भर देईल शाळेवर, जिल्हा परिषद संस्थावर, जास्तीत जास्त मुलांना गावात शिकाव, आणि शिक्षक बोलवेल आम्ही कमी पडले तर. सध्या शिक्षक नसल्यामुळं टाळाटाळ झाली विद्यार्थ्याची, या माध्यमातून मी जास्त शिक्षणावर भर देईल. आणि जास्तीत जास्त इमारती पडलेल्या मडजोड आपलं उरलेल्या आता जुन्या आता, त्याच्यामुळं मी त्याच्यावर भर देऊन पहिले शाळेचं बी काम करेल. मी व्यवस्थित शाळा बनवून रंगाई सगट विद्यार्थ्याला गावकऱ्याला चांगलं वाटेल, या माध्यमातून मी शाळावर पण शिक्षणावर भर देईल. शिक्षकाची मुलाखत करेल, त्याला विचारून जे समस्या आता ते जाणून घेऊन मी त्याच्या माध्यमातून अजून शाळेला जास्त लक्ष देईल. जिल्हा परिषद निंगणूर सर्कल साठी इच्छुक असलेले उमेदवार उमाजी करेवाड आपल्या सोबत होते. निंगणूर जिल्हा परिषद सर्कल मधील जनतेने त्यांच्यावर भरोसा केला किंवा निवडणुकीत त्यांना आशीर्वाद दिला तर निंगणूर जिल्हा परिषद सर्कलचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं मत त्यांनी मराठी 9 न्यूजशी मांडलेलं आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड. मराठी 9 न्यूजला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज आपण उमरखेड तालुक्यातील निंगणूर जिल्हा परिषद सर्कल मधील जांब या गावामध्ये आहोत. काही मतदार आपल्या सोबत आहेत. बाबा, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणूक लागणार आहेत. अनेक उमेदवार जे आहेत ग्रामीण भागातील मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तुम्ही जे मतदार म्हणून तुमच्या भागात तुम्हाला कोण पाहिजे आणि तुम्हाला कसा माणूस पाहिजे, काय सांगसाल? उमेदवार आम्हाला कसं काम करणारा लागेल. आणि एक विशेष असा आहे की आम्हाला नवीन उमेदवार म्हणून आमचे पोमाजी करेवाड हार लोकांमध्ये कामं करणारे आहेत आणि सगळ्या सोबत राहणारे आहेत, गोरगरिबाचा विकास करणार आहे असे लोक आम्हाला हवे. आणि आमचे 10 खेड्यामध्ये बी पण पोमाजी करेवाडला मानत आहे. उमेदवार आहेत जुने, कोही कामाचे नाही आमच्या. हे आमची मागणी आहे की करेवाडलाच मतदान यावेळेस आम्हाला करायचं आहे. आणि हर माणसाची इच्छा आहे, हर गावामध्ये अशी आहे की पोमाजी करेवाड सारखा माणूस आम्हाला लागेल, असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहू शकता काही मतदार आपल्या सोबत होते आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. आणखी काही मतदारांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माझं नाव संतोष रामकृष्ण धार्मिक, मुक्काम पोस्ट कोरळी, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. निंगणूर जिल्हा परिषद सर्कलमधून आमचा पोमाजी करेवाड यांनाच आम्ही मानतो आणि सर्वच गोरगरिबाचे काम 15 वर्षापासून सतत विनामूल्य करतो आणि तोच आम्हाला उमेदवार हवा आहे. मागील 15 वर्षापासून जो काही उमेदवार निवडून आले आणि त्यापासून आमचा 10 खेड्यापर्यंत वंचित भाग राहिलेला आहे, करिता आम्ही पूर्ण पाठिंबा पोमाजी नारायण करेवाड यांना देत आहोत. जय हिंद.
नक्कीच आपण पाहू शकता की जांब असेल, कुरोळी असेल, नारळी असेल, अशा अनेक गावातील जे नागरिक आहेत आपल्या सोबत जे आहेत मतदानाविषयी जागरूक झालेले आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला कोणता उमेदवार हवा आहे आणि कोणी विकास केला या विषयावर आपलं मत मांडत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जो सर्वसामान्य जनतेचे काम करेल अशाच उमेदवाराला आम्ही निवडून देऊ, अशा प्रतिक्रिया सुद्धा मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून निंगनूर सर्कल जिल्हा परिषद सर्कल मधील उमेदवार मांडत आहेत. मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून आम्ही अनेक गावामध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत आणि घेत सुद्धा आहोत आणि नागरिकांच्या विकासाशी संबंधित असलेल्या व्यक्तीलाच प्राधान्य राहील अशा प्रतिक्रिया येत आहेत. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड.